तुरीच्या शेंगा आल्या की आपल्याला आठवते ती गरमागरम तुरीच्या दाण्यांची आमटी. आणि तुम्ही जर आमटी प्रेमी असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वात आधी तुरीचे दाणे काढून घ्यायचे आहे आणि नंतर याच्यामध्ये काही खराब दाणे असतील तर ते काढून टाकायचे आहे. आता हे दाणे छान व्यवस्थित भाजून घेऊया. त्यासाठी एक पॅन ठेवला होता. पॅन गरम झाला की दाणे घालायचे पॅनमध्ये आणि थोडंसं तेल टाकून छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता बघा आपले दाणे भाजून झाले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर घ्यायच्या हिरव्या मिरच्या. तुम्हाला तिखट कसं हवं आहे कमी जास्त त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि हिरव्या मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या. थोड्याशा भाजत आल्या की याच्यामध्ये लसूण घालायचा, भरपूर लसूण घालायचा आणि तो पण छान परतून घ्यायचा. आता लसूण मिरची भाजून झाली आहे. आता याला पण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया दाण्यांच्या आणि थंड झालं की आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघा मी थोडंसं अद्रक पण ऍड केलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त भरपूर कोथिंबीर घ्यायची, भाजून घेतलेले दाणे टाकायचे, लसूण टाकायचा, मिरच्या टाकायच्या आणि जाडसर वाटून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं आणि नंतर फोडणी द्यायला घ्यायचं. फोडणी देताना तेल गरम झालं की मोहरी, जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा आणि आपण वाटून घेतलेले दाणे टाकायचे. आणि हे दाणे बघा इथं मी जाडसरच ठेवले आहेत. याच्यापेक्षा पण थोडे जाडसर असले तरीही छान लागते ही आमटी. आता हे वाटण तेलामध्ये 1 मिनिट छान परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. आणि पाणी बघा जास्त घालायचं नाही, नाहीतर पातळ होऊन जाईल आमटी. चवीपुरतं मीठ घालायचं, भरपूर कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची. मंद आचेवर उकळी काढायची म्हणजे आपली भाजी छान शिजते. तर इथं बघा आपली गरमागरम तुरीच्या दाण्यांची आमटी रेडी आहे. ही आमटी तुम्ही भाकरीसोबत चुरून खा, खूप भन्नाट लागते. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.